आज भोर नगरपालिकेची निवडणुकीचे अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्यामुळे आपण पाहत आहोत की नगरपालिकेमध्ये सर्वच उमेदवारांची लगबग पाहायला मिळत आहे। भाजपचे उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार व सर्वच अपक्ष उमेदवार सुद्धा नगरपालिकेमध्ये आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांनी सुद्धा भोरमध्ये मोठं शक्ती प्रदर्शन करत नगरपालिकेमध्ये आपल्या सर्व उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। बहुवाद जोरदार शक्ती प्रदर्शन करत तुम्ही उमेदवारी अर्ज सर्वांचे दाखल केले, त्यानिमित्त तुम्ही भोरमध्ये शिरकाव केला। 3 तारखेला जनता कौल देईल का? देईल ना, नक्कीच देईल। जे काय चांगलं काम करतील त्याच्या मागे जनता राहणार आहे, त्यामुळे आम्हाला विश्वास आहे आमच्या कामाची पावती जनता आम्हाला देईल। राष्ट्रवादी सोबत कोण कोण पक्ष आहे त्यावेळेस? आमच्याकडे आम्ही आता फॉर्म जनतेचे वेगळे भरलेत, पण आमच्याकडे तुतारी आम्ही मंडळी आहेत ते आमच्या बरोबर आहे। शिवसेना सुद्धा आमच्या बरोबर आहे। शिवसेना दोन्ही गट म्हणजे स्थानिक पातळीवर दोन्ही राष्ट्रवादीची युती झाली असं म्हणायचं का? हो हो। नगराध्यक्षपदासाठी किती अर्ज भरले? एकच आमचा अर्ज, दोन कोण उमेदवार असतात? ऋषभ आवारे आणि रामचंद्र नाना आवारे। स्थानिक पातळीवर कोणकोणाची युती होईल? फायनल किती कोणकोणाची युती होईल? राष्ट्रवादी सोबत कोण पक्ष सोबत? आम्ही उद्या आमचे छाननी आहे आणि त्यानंतर आम्ही तुम्हाला सर्व डिटेल देऊ। आता लगेच काय आम्ही बोलू शकत नाही, परंतु आमची चर्चा सकारात्मक चालू आहे। आम्ही भाजप सोडून नवीन भाजप जेवढे येतील त्यांना घेऊन पुढे जाणार आहे। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादाने आणि माननीय कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ भोरवेल्ला मुळशीचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ मांडेकर यांच्या आशीर्वादाने आम्ही भोरचा विकास करणं, त्यासाठी मी उभा राहिलेलो आहे। आता येणारा काळच ठरवेल की भोरमध्ये घड्याळाची टिकटिक वाजणार का कमळ फुलणार। टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे। तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ॲक्टिवेटेड फायर सपरेशन डिव्हाइस। यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ॲक्टिवेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण। बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट।